नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चासकमान धरण परिसरातील कहू कोयाळी या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना रविवारी 7 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. कोयाळी येथील अलका युनुस इनामदार या शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता रस्त्याच्या कडेने झाडीत दबात धरून बसलेल्या बिबट्याने 2 शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही शेळ्या मृत्युमुखी पडल्या. अलका इनामदार यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी जमा होऊन मोठा आवाज केला. त्यामुळे बिबट्याने शेळ्या सोडून देत डोंगराच्या झाडीमध्ये धूम ठोकली. बिबट्याच्या या हल्ल्यात कळपातील 2 शेळ्या ठार झाल्या आहेत. ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क करून याची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे वनपाल मनीषा शेळके घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चासकमान धरण परिसरात बिबट्याचा कायम वावर असून यापूर्वीही कुत्रे, वासरे आणि शेळ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. भरधाव टेम्पोने एका दुचाकीला चोराची धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रात्री 9:15 वाजता येलवाडी फाटा ते देहू फाटा या ठिकाणी घडली. श्यामकांत संजय पाटील, वय वर्ष 26, राहणार देहूगाव असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र बाळू पाटील, वय वर्ष 29, राहणार देहूगाव यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो क्रमांक MH46 AF 0056 या वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू प्रकरणी 7 जणांवर वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींमध्ये खेड तालुक्यातील मोई येथील एकाचा समावेश आहे. याबाबत वाकड पोलिसांत मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी व पॉस्को कायद्याअंतर्गत 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मयत मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर अजित गुलाब गवारे, राहणार मोई, तालुका खेड, जाबाज दाऊद पिंजारी, राहणार नवी सांगवे, प्रदीप शिंदे, सतीश सोनवणे व ज्ञानेश्वर गजानन बोर्डे या 5 आरोपींना अटक करण्यात आली असून विष्णू पटेल आणि विकी पर्णेकर पत्ता माहिती नाही हे दोघेजण फरार आहे. मरकळ येथे पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 2 लाख रुपये किमतीचे 4000 लिटर हातभट्टी दारू बनवण्याचे रसायन जप्त केले. हातभट्टी चालक महिलेवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई योगेश कोळेकर यांनी दिली. मरकळ येथील कोयाळी रस्त्यावर हा छापा मारण्यात आला. राजगुरुनगर येथे महात्मा गांधी विद्यालयात आयोजित मेळाव्यात कातकरी समाजाला वयाचे दाखले आणि नवीन रेशन कार्डसह आधार कार्ड काढून देण्यात आले. चिंबळी तालुका खेड येथील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक विकासही झाला पाहिजे. याकरता आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान, नफा तोटा, खरेदी विक्री, चलनी नोटा आणि नाणी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ले, भाजीपाला, फळे व इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. लॉरियल इंडिया कामगार संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते अविनाश वाडेकर यांना कामगार क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असल्यामुळे ग्लोबल स्कोअर फाउंडेशनने 2024 सेवाभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनचा राज्यस्तरीय सेवाभूषण पुरस्कार कामगार आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम करणारा सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, भारत शासनाचे पद्मश्री पुरस्कार मिळणारे फोटो जर्नलिस्ट एडिटर सुधाकर ओलवे यांच्या हस्ते कामगार नेते अविनाश वाडेकर यांना देण्यात आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर तिघांनी दगडाने प्राणघातक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना डेहने नायफट रस्त्यावर स्वराज हॉटेल समोर घडली. अशोक शंकर सोळसे, राहणार वांजाळे, तालुका खेड असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसात सुनील बाळू सूर्यवंशी, वय 34, राहणार डेहने, तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अशोक यांच्यावर प्रथम खेड व त्यानंतर चाकण येथे उपचार करून पुढे पुण्यात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणी वेदांत सोळसे यांच्यासह त्याच्या अन्य साथीदारांवर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. चांगली थंडी असल्याने किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअस खाली आलाय. यामुळे गव्हासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. थंडी वाढल्याने गव्हासह हरभऱ्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मागील काही दिवसात थंडीचा जोर ओसरला होता.
त्यातच अवकाळी पाऊस झाला, मात्र गव्हाची पिके तरारली असल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. या भागात अत्यंत आकर्षक असे नेवासा येथून आणण्यात आलेले दगड घडवण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वात भव्य पुतळे या ठिकाणी उभे राहणार आहेत. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. 11 मे 2023 रोजी या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिंदे शिवसेनेच्या वतीने राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघात शिवसंकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघात राजगुरुनगर या ठिकाणी करण्यात आला. माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील आणि समर्थकांनी या मेळाव्याचे जोरदार आयोजन करून लोकसभा निवडणुकीच्या तयारीची रणशिंग फुंकल्याचं समोर आलंय. दरम्यान पूर्वीच्या खेड आणि सध्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव अढळराव पाटील 3 वेळा विजयी झाले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाकण येथील विराट सभेचे जोरदार नियोजन करून अढळराव यांनी आपले यापूर्वी संघटन कौशल्य सिद्ध केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात राबविल्या जाणाऱ्या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात करताना शिरूरची जाणीवपूर्वक निवड केली. भाषणात तसा उल्लेखही त्यांनी केला. खेड येथील सभेला जत्रेचे स्वरूप आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी खासदार अढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा दंड ठोपडले असल्याचं बोललं जात आहे. साहेब, आज मतदारसंघात असा खूप चर्चेत आहे. सगळ्यांनी इथं क्लेम केलेला आहे. मी असं म्हणणार नाही की मला आपला मतदारसंघाचा मतदारसंघ जो काही आपला निर्णय असेल, जे काय बघतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे, पण मी एवढं सांगेन, खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही. आक्रोश करणार नाही. याची पोच पावती नक्की मिळेल. आपण नेता आहात. खेड तालुक्यातील माऊली सेवा प्रतिष्ठान यांचा प्रथम वर्धापन दिन राजगुरुनगर या ठिकाणी संपन्न झाला. की जवळपास 55 लाख रुपये लोकांनी विश्वासावरती दिले. आणि खेड तालुक्यातील वाडा या ठिकाणी गट क्रमांक 64/14 ही खासगी मालकाची जागा असून मागील 25 ते 30 वर्षे अनधिकृतपणे या ठिकाणी पॉवर हाऊस बांधले असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. याबाबतची माहिती स्थानिकांनी पुणे लाईव्ह न्यूजला दिली आहे. चाकण नगर परिषदेसह आजूबाजूची गावे आणि MIDC यांचे विनाप्रक्रिया सांडपाणी भामा नदीत जाऊन नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी तयार झाले. या भागात मासेमारी करणाऱ्या बांधवांना त्यामुळे या भागात मासेमारी करणे कठीण झाले. अखेर याच आदिवासी कातकर आणि ठाकर बांधवांनी स्वतः या नदीतील खूप मोठ्या प्रमाणावर फोफावलेली जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. धिम्म प्रशासनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. संजय शांताराम बांगर मासे मारण्यासाठी हे पलझरी होते म्हणून आम्ही काढून टाकतोय. म्हणलं आम्ही मासे मारतो, मासे मारतात ना, म्हणून आम्ही जलपरी बाहेर काढून टाकतो. आम्हाला काय 10-12 किलो सापडायचे. मग आता मग सकाळपासून एवढं काढलंय म्हणलं आता काय तुम्हाला नगरपालिकेने सांगितलं काय करायला? नाही ना, नाही नगरपालिकेने नाही बाबा, आम्हाला नाही काय सांगितलं. मासे पकडण्यासाठी आपल्याला आपण पिलवान सोडलं याच्यात. हे पिलवान मोठं व्हावं, याचे आणि मरू नाही, हे जिवंत राहावं म्हणून हे काढतोय आम्ही. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आपण चाकणच्या लगत कौटकरवाडी पुलावर आता आहोत. या ठिकाणी चाकण आणि परिसरातील सर्व गावांचे औद्योगिक आणि रहिवासी सांडपाणी चक्रशिरवाड्या मार्गे येत असते. त्यामुळे या नदीला पूर्णपणे जलपर्णी निवेडलं होतं. परंतु ही बाब जेव्हा आम्ही भामासखेडच्या अधिकाऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनी ते आवर्तन सोडल्यावर काही जलपर्णी ही वाहून गेलेली, ती काही समूळ नष्ट होणार नाही. आणि जी आता नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणावर जलपर्णी आहे त्याबाबत मी चाकणच्या आमच्या मुख्य अधिकारी यांना सांगितलं होतं की बाबा हे असं आपण आता काढून घेतलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं होतं, परंतु नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचारी अत्यंत व्यस्त असल्यामुळे कलेक्टरांसारखं त्यांचा व्यस्त टाईम असतो, त्यामुळे त्यांना कदाचित वेळ भेटला नाही. म्हणून परत आज आम्ही इथं आलो आणि स्थानिक शेतकरी आणि आमचे आदिवासी आणि कातकरी बांधव जे ज्यांचं मासेमारीवर उदरनिर्वाह आहे
त्यांनी म्हटले की आम्ही हे स्वच्छ करतो, कारण की मासे आता भेटतच नाही, पूर्णपणे संपुष्टात आलेले. तर ते म्हणले आम्ही ही नदी स्वच्छ करतो, एकही रुपया न घेता. हेच जर नगरपालिकेकडून काम झालं असतं तर लाख रुपयाचा ठेकायचा गेला असता. परंतु ही लोक अतिशय सज्जन भावनेने काम करत आहे, आदिवासी आणि आपले कातकरी बांधव. तर मी आता इथून CO साहेबांना फोन केला, तर ते मला म्हटले की मी याची दखल घेतो आणि आता आरोग्य कर्मचाऱ्यांची एक टीम या ठिकाणी मी पाठवत आहे. तर ती टीम आली की यांना सहाय्य होईल, म्हणजे ही लोक तर फुकटच काम करतात ते नदीचं. आता नगरपालिकेचे कर्मचारी आले तर आजूबाजूची जी जलपर्णी आहे ती बाजूला काढून जेवढी आपल्याला नदी स्वच्छ करता येईल, तातडीने निर्मूलन करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. आणि नगरपालिका आणि बाकीचे जे काही गावं आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे त्यांनी पण इथं योगदान दिलं पाहिजे, कारण की नद्या ह्या पूर्णपणे सांडपाणी झालेली आहे. आज जरी पाणी सोडले, आपण बघतोय धरणाचं पाणी, परंतु ते सगळं काळच दिसते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सांडपाणी इथं आहे. तर माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की या नदीचं संवर्धन करा. ही एकमेव नदी अशी राहिलेली की ती प्रदूषणमुक्त होती, पण ती पूर्ण आता प्रदूषित झालेली दुर्लक्षामुळे. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.